आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमुखी श्री गिरधरराव नारायण पिंजरकर यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर स्थान ग्रहण करावे। यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावर विराजमान झालेले प्रमुख अतिथी तसेच अध्यक्षा सौ माधुरीताई सोनी व सर्व माजी अध्यक्षा संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करतील अशी मी त्यांना विनंती करते। मार्डी सुवर्णकार महिला मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा डॉक्टर सौ माधुरीताई सोनी प्रास्ताविक सादर करतील अशी मी त्यांना। शिरोमणी संत नरहरी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला कोटी कोटी वंदन, आशापुरी मातेला नमन। व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सत्कारमूर्ती तसेच प्रमुख वक्ते, आदरणीय माजी अध्यक्षा सौ कुसुमताई भिरुडकर, उपस्थित सर्व विद्यार्थीगण आणि विशेष कार्यकारिणी, सर्व पदाधिकारी, सर्व माजी अध्यक्षा, समाज बंधू आणि भगिनी यांना माझा सादर प्रणाम। सर्वांना संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। मार्डी सुवर्णकार महिला मंडळ प्रामुख्याने दरवर्षी 3 कार्यक्रम घेतात। शिरोमणी संत नरहरी महाराज समाजातील ज्येष्ठ नागरिक सत्कार व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा। यानंतर माजी अध्यक्षा सौ कुसुमताई भिरुडकर यांचे गायत्री मातेवर प्रवचन। मी कुसुमताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी। सर्वप्रथम गुरुंना स्मरण, गुरुंचं स्मरण, गुरु मंत्र सप्त ऋषींचा आहे आणि ती भूमी जी आहे ना ती विश्वामित्राची तपश्चर्येची भूमी। म्हणजे विश्वामित्राने जो विश्वाला गायत्री महामंत्र दिला होता त्या महामंत्राची साधना, त्या सगळ्या ऋषींची स्थापना आणि हा गायत्री महामंत्र, त्यासोबत यज्ञ आणि त्यासोबत वाईट विचार सोडून द्यायचे। त्यांचे अनेक आंदोलन आहेत। तपश्चर्या करता करताना त्यांना पहिल्यांदा हिमालयात जावं। त्यांनी सांगितलं तुला हिमालयात यायचा 1 वर्षात। 1961 मध्ये गेले, म्हणजे 1 वर्षाकरता। तेव्हा काहीच नाही, सगळं म्हणजे पायी जायचं, अगदी म्हणजे म्हणजे शिलेपर्यंत। तर त्यांच्या जेव्हा गेले ते ऋषिकेश पर्यंत, त्यानंतर त्यांच्या मागे छाया पुरुष राहायचा, त्यांना मार्ग दाखवायला आणि तो बरोबर घेऊन गेला। नेल्यानंतर त्यांचे गुरु भेटले, त्यांनी त्यांना एका गुहेमध्ये नेलं आणि त्यांना काय सांगितलं की तू आता आजच्या दिवस आश्रमात विराम कर। यानंतर आपण सुवर्णकार समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभाकडे वळूया। श्री गिरधरराव नारायणराव पिंजरकर यांचा सत्कार श्री विलासराव अनासाने करतील। श्री सुदामसा हरिभाऊ भिरुडकर, वय वर्षे 86, आजही ते सेवानिवृत्त संघटनेत सदस्य म्हणून कार्यरत आहेत। 2006 साली पुणे सोमनाथ संघटनेकडून संत नरहरी समाजभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे। समाजकार्यात आवड आहे। श्री श्रीकृष्ण पांडुरंग ठोसर यांचा सत्कार ॲडव्होकेट श्री प्रवीणजी सोनी करतील, यांची आवड आहे। अरुणराव शंकरराव शेरेकर यांचा सत्कार श्री प्रदीपराव पिंजरकर करतील। श्री संजयराव मनोहरराव अनासाने यांचा सत्कार श्री उमेश पिंजरकर करतील। मेजर रामरतन बुडुकले यांची सैनिकांच्या कार्याध्यक्षपदी शिवसेनेत निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार व अभिनंदन। श्री गोपाळराव ढोणकर यांचा सत्कार श्री संजय गिरोडकर करतील।
त्यांनी 1500च्या वर व्याख्याने केली आहे. असे श्री दीपकजी जागूर यांच्याबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि ताईंचे धन्यवाद की इतकी माझी तारीफ केल्याबद्दल. तेवढा मोठा नाही आहे मी. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज खरंच इथे योग चांगला आलाय आणि महिला मंडळांकडून खास करून स्पेशल तौर पर त्या ठिकाणी सत्कार जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांचा सत्कार होतोय. त्यासोबतच जे विद्यार्थी आहेत त्याचा सुद्धा सत्कार समारंभ या ठिकाणी ठेवलाय. काही लागत नाही, नेहमी हसत राहा, हसण्यासाठी काही लागत नाही. मी तुमच्याकडे आज इतकंच मागतो, याशिवाय मागत नाही. धन्यवाद. मुलांना म्हणजे आम्ही पॅरेंट्स सांगतो की इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, पण तुम्हाला जे वाटतं ते मोकळेपणाने तुम्ही व्यक्त करा आणि का व्हायचंय तुम्हाला ते त्याचा पहिले शोध घ्या, हे मी तुम्हाला सांगू इच्छे. बरं, कोणी कुठे अपयश आलं तरी प्रयत्न सोडू नका. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हेच आपल्याला दीपक सरांकडून कळतं. हे ज्वलंत उदाहरण आहे आपल्यासाठी. मुलांना सतत प्रयत्न करत राहा. कुठे मार्गदर्शनाची गरज पडली दीपक सर आहेत असे आपल्या आजूबाजूला कोणी उत्तम मार्गदर्शक असतात, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि आपली वाटचाल यशस्वीरित्या पूर्ण करा. धन्यवाद सर, तुम्ही इतकी चांगली माहिती दिल्याबद्दल. आता आपण या कार्यक्रमानंतर गुणवंत विद्यार्थींचा 10वी व 12वीचे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार घेऊया. खूप खूप अभिनंदन. आज आपल्याला सर्टिफिकेशन मध्ये तुला सर्वात जास्त गुणवत्ता प्राप्त झालेली आहे. नंतर कौतुक करायला हवं. असाच प्रगती करत राहून ग्रॅज्युएट पर्यंत चांगल्याचं शिक्षण घेईन आम्ही परत त्याचा संस्कार करू. संत शिरोमणी धोरे महाराज महिला मंडळ, आज महिला मंडळाची ते चर्चा करू लागली. संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि सर्व मातृशक्ती बंधुशक्ती यांना नरहरी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तत्पूर्वी माझी एक सखी आहे, तिने तिच्या मनातले विचार व्यक्त केलेले आहे आणि त्या माझ्या सखीने मला म्हटलं की तूच बोल, म्हणून माझ्या सखीचे विचार मी आज इथे बोलते आहे. ती काय म्हणते आहे तिच्या मनातलं मी सांगते, कारण या सुवर्ण महिला मंडळाचा जो आढावा आहे ज्याचं रोपट आपल्या हिरोकर काकूनी लावलेला आणि त्या रोपट्यापासूनचा हा वटवृक्ष कसा झालेला आहे त्या भावना तिने याच्यामध्ये व्यक्त केलेल्या आहे आणि तिच्या आग्रहास्तव मी हे वाचत आहे. आपले हे मंडळ सौ कुसुमताई हिरोकर यांनी मोठ्या प्रेमाने व आपुलकीने सुरू केले आहे. त्या एक टीचर असून सुद्धा समाजातील महिला शक्ती एकत्र आणण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. म्हणून त्यांनी 10 ते 15 महिला जमा करून त्यांनी एक वटवृक्ष लावले व घर संसार, नोकरी, वेळातला वेळ समाजातील महिला शक्ती एकत्रीकरणासाठी दिला. त्यांना एक हक्काचं स्थान दिलं. असो, त्यांचे अध्यक्ष पद सुरू असताना बरेच कार्यक्रम झाले. तेव्हा मोबाईल सुविधा नव्हती, त्यामुळे त्यांना किती त्रास झाला असेल याचा आपण विचार करायलाच पाहिजे. नंतर आल्या कांचनताई चढे, यांनी पण खूप सुगंधित पाणी घातलं व वटवृक्ष थोडा मोठा झाला. चढेताईला त्यांच्या मिस्टरांची, मुलींची खूप साथ मिळाली. महिलांनी पण खूप एन्जॉय केला.
तेव्हा तर 2 दिवसाची शारदा देवी राहायची, पण खूप मज्जा यायची. त्यांच्या कारकिर्दीत पण खूप सुंदर कार्यक्रम झाले. नंतर आल्या ज्येष्ठ महिला उषाताई अनासाने. त्यांनी तर अजूनच जास्त सुगंधित पाणी घातलं व वटवृक्ष भरभरून मोठा होऊ लागला व त्यांची सावली थंड वाटू लागली. त्यांनी तर स्वखर्च करून सुद्धा कार्यक्रम करता येतात हे पण सिद्ध केले. आपण जर एका हाताने खर्च केला तर 10 त्यांच्या मागे कसे उभे होतात हे दाखवून दिले. त्यांच्या वेळी खूप सुंदर सुंदर कार्यक्रम झाले. महिलांनी पण खूप सपोर्ट केला, खूप एन्जॉय केला. नंतर आल्या बुडुकलेबाई. त्यांचा कार्यकाळ एवढा आठवणीतला नाही. त्यांनी पण काहीतरी कार्यक्रम घेतले असतील, पण मंडळाला त्यांनी पण आपला हातभार लावला आणि आपलं मंडळ टिकवून ठेवलं आणि त्यांच्या वटवृक्षाची सावली कमी होऊ दिली नाही. त्यांनी पण सावली वाढवतच ठेवली. नंतर आलेल्या व्यक्ती म्हणजे धडाकेबाज, रुबाबदार, मन मिळावू ते म्हणजे मीनाताई अनासाने. त्यांनी तर मंडळाला आपले हे 6 वर्ष दिले व वटवृक्षाला सुगंधित पाणी तर दिलेच, त्यासोबत सुंदर सुंदर फुलांचे रोपटे लावले. त्या वटवृक्षाची सावली एवढी दाट झाली की ती सुगंधित फुले त्याखाली मनसोक्त खेळू लागली व त्या मधुर एका मोठी महिला शक्ती तयार झाली. त्यामुळे त्या वटवृक्षाचे रोपटे लावलेल्या सर्व अध्यक्षांची अभिमानाने ताठ मान झाली. अशा सर्वांच्या लाडक्या मीनाताई कधी रागाने, कधी लाडाने, कधी समजावणे असे करत सर्वांचे चांगले वाईट प्रश्न सोडत पोरींनो सर्वांच्या लाडक्या अध्यक्षा बनल्या व त्यानंतर अकोला माळवी सुवर्ण महिला मंडळाचे नाव लौकिक झाले. बाहेरगावीचे मंडळ पण कौतुक करू लागले. अकोट, अमरावती, नागपूर प्रमुख अतिथी येऊ लागल्या. मोठमोठे कार्यक्रम होऊ लागले. मंडळातील महिलांच्या मदतीने कार्यक्रमाकरिता जागा मिळू लागली. कल्पनेच्या पलीकडे कार्यक्रमाची भव्यता वाढू लागली. खूप नाव लौकिक झाले. नंतर आल्या अशा अध्यक्षा की त्या वयाने लहान पण कीर्ती महान, सर्वांच्या लाडक्या म्हणजे सीमाताई आणि त्यांच्या माझ्या सखीच्या वहिनी सीमा वहिनी. वहिनी या शब्दामध्ये किती आपलेपण आहे. त्यांनी तर पोरींना माहेरच दिले. आईनंतर माहेर मध्ये वहिनी फार जवळची वाटते. तशी मीना काकू नंतर सीमा वहिनी आली व आनंदाला पारावरच लागला नाही. खूप छान छान कार्यक्रम, डान्स, प्रॅक्टिस, त्यामध्ये वहिनींनी बनवलेला नाश्ता, खूप खूप मज्जा केली. भव्य कार्यक्रम होऊ लागले. बाहेरगावचे मंडळ प्रमुख अतिथी म्हणून येऊ लागले. त्यांचे स्वागत समारंभ मोठ्या आदराने करण्यात आले. आपले पण मंडळ बाहेरगावी प्रमुख अतिथी म्हणून जाऊ लागले. एकंदरीत सांगायचे म्हणजे वटवृक्ष एवढा मोठा झाला की त्याचा गारवा सगळ्यांना जाणवू लागला. अकोल्यातच नाही तर आपल्या पूर्ण पंचक्रोशीत आणि पाचही जिल्ह्यामध्ये हा गारवा जाणवू लागला की आमचे माळवी सुवर्णाकार महिला मंडळ अकोला खूप मोठ्या पदावर जाऊन पोहोचले. अशा या मंडळाला, अशा या वटवृक्षाला कुणाची नजर लागू देऊ नका ही आपल्या मंडळाची सर्वांची जबाबदारी आहे. जे काही चुकलं असेल तर मला क्षमा करा व जे काही तुम्हाला आवडले ते माझ्या सर्व सखांचे आहे. आपल्याला समाज कार्य करायचे आहे. आपल्याला विचार हा वटवृक्षासारखा खूप मोठा करायचा आहे. एवढा मोठा की त्याच्या आलेल्या पारंब्या पुन्हा जमिनीत रोवायच्या आहेत व नवीन नवीन पालवी उमलायच्या आहेत. आता नवीन अध्यक्षा आलेला आहे माधुरीताई सोनी. त्यांना पण अशीच मदत सहकार्य करून कार्यक्रम साजरे करायचे आहे व खूप खूप मज्जा करायची आहे. आणि या माझ्या सखीसाठी सर्वांनी टाळ्या होत्या. आणि माझी ही सखी म्हणजे सुनीताताई शेरेकर. इतकी लाजाळू आहे, इतकी लाजाळू आहे बघा. येऊन उभी झाली तिने. तर माझं एवढंच म्हणणं आहे की अशा इथे अनेक महिला बसलेल्या आहेत, अनेक आहेत आणि आपली सर्वांची शक्ती आहे. हे इथे 2 शक्ती बसलेल्या आहेत. ही आपली शक्ती आहे. तर
हिने जे लिखाण केलेलं आहे हे अप्रतिम सुंदर लिखाण आहे. आम्हाला सरप्राईज मिळालं, सर्वच अध्यक्षांना सरप्राईज मिळालं. माझ्या डोळ्यात 2 मिनिटं म्हणजे माझ्या डोळ्यात तरी पाणी आलं की तिला इतकं सुंदर लिखाण करता येतं. तर आपण सर्व मिळून तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया, जोरदार टाळ्या, आणि खूप खूप तिला शुभेच्छा देऊया आणि तिला म्हणूया की असंच लिखाण करत राहा.